सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कार्यक्रमात भूषण गवई यांनी प्रोटोकॉलवरून नाराजी व्यक्त केलेली आहे. 14 मे 2025ला देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांचा पहिला कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडत होता. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीनं सत्काराच्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातले 3 बडे अधिकारी हे गैरहजर होते. राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे तिघेही गैरहजर असल्यामुळं भूषण गवई यांना प्रोटोकॉलची आठवण झाली आणि त्यांनी हा विषय छोटा आहे असं म्हणत सुद्धा आपली नाराजी जी आहे ती जाहीरपणे प्रकट केली. ज्यावेळी ते बोलत होते त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या स्थळी गैरहजर असलेले हे 3 बडे अधिकारी नंतर पुढचा कार्यक्रम जो होता चैत्यभूमीवरती अभिवादनाचा, त्यावेळी मात्र तिघेही लगेच झाडून हजर राहिले. आता भूषण गवई जेव्हा हे बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला काही संदर्भ जातीय सुद्धा नक्कीच आहेत. कारण के.जी. बालकृष्णन हे देशाचे पहिले दलित सरन्यायाधीश होते. त्याच्यानंतर भूषण गवई हे बौद्ध समाजातले पहिले सरन्यायाधीश आहेत आणि जेव्हा ते असं बोलतायत तेव्हा त्याच्यामध्ये कुठंतरी एक कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे का, जातीय भेदाभेद आहे का, याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. कारण तशा रिॲक्शन पण यायला लागलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांनी ही प्रतिक्रिया तर दिलेली आहेच, पण सोबतच सोशल ॲक्टिव्हिस्ट अशोक भारती यांनी थेटपणे असं म्हटलं आहे, न्यायमूर्ति बी.आर. गवई को शायद अब यह बात अच्छी तरह से समझ आ जाए कि दलित से बुद्धिस्ट बनने, सर्वोच्च न्यायालय का चीफ जस्टिस और क्रीमी क्लास का हिस्सा होने पर जब उन्हें सम्मान नहीं मिल रहा है तो सामान्य पदों पर कार्यरत एससी एसटी को क्या भुगतना पड़ता होगा. आप ताकत का प्रयोग कीजिए. भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश आहेत आणि ते जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमासाठी, अर्थातच मूळचे ते अमरावतीचे आहेत, महाराष्ट्रातले RPI गवई गटाचे एक मोठे नेते रासू गवई जे विधान परिषदेवरती बराच काळ होते, खासदार होते, 3 राज्यांचे राज्यपाल होते, त्यांचे ते सुपुत्र आहेत. आणि त्या भूषण गवई यांची जेव्हा सरन्यायाधीशपदी नियुक्त झाली त्याच्यानंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात त्यांना हा अनुभव आला. नेमकं ते काय बोलले त्या कार्यक्रमात ते ऐकूयात. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे. की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाहीये. मी अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान लहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे. आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक, सूर्यकांत, त्याच्यानंतर दीपांकर दत्ता, प्रसन्न वराळे आणि बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे हे उपस्थित होते. पण हे 3 अधिकारी उपस्थित नव्हते. त्याच्यावरून भूषण गवई यांची ही नाराजी जी आहे ती प्रकट झाली. भूषण गवई यांचा जर आपण थोडासा बायोडेटा बघितला तर 6 महिन्यांसाठी त्यांना सरन्यायाधीश पदाची संधी मिळणार आहे. 23 नोव्हेंबर 2025ला ते रिटायर होतील. त्यांचा जन्म अमरावतीमध्ये 24 नोव्हेंबर 1960ला झाला. रासू गवई हे त्यांचे वडील जे बिहारचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत आणि एक प्रमुख दलित नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. भूषण गवई हे बॉम्बे हायकोर्टामध्ये जज म्हणून पहिल्यांदा एलिव्हेट झालेले होते 2003 मध्ये. त्याच्यानंतर 2019ला ते सुप्रीम कोर्टात आले
आणि त्यांनी दिलेले आत्तापर्यंतचे जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये एकतर आर्टिकल 370 विरोधातली याचिका त्यांनी फेटाळली. इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दलचा जो ऐतिहासिक निर्णय होता त्याच्याबद्दल त्यांनी निकाल दिलेला होता. आणि राजीव गांधी ॲसेसिनेशन केसमध्ये जे आरोपी आहेत त्यांची मुक्तता जी आहे ती सुद्धा करणाऱ्या खंडपीठाचा ते भाग होते. आता याच्या आधी म्हणजे जेव्हा ते सरन्यायाधीश झाले त्याच्यानंतर त्यांनी उल्लेख केला आहे की मी बाकी ठिकाणी कुठे गेलेलो होतो, नागालँड, मणिपूर, त्याच्यानंतर छत्तीसगड, पण तिथे सगळे बडे अधिकारी उपस्थित नव्हते. मी महाराष्ट्राचा आहे पण इथं मात्र मला तो सन्मान मिळाला नाही, याची आठवण एक प्रकारे त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त झाली. लक्षात घ्या की जरी ते सांगत असले की हा माझ्यासाठी छोटा विषय आहे पण लोकांना तो कळला पाहिजे प्रोटोकॉल काय आहे, याच्यासाठी मी हे सांगतोय. आणि बोलता बोलता त्यांच्या वक्तव्यामध्ये आर्टिकल 142चा पण उल्लेख होता, जे 142 सुप्रीम कोर्टाच्या काही पॉवर्स जे आहेत ते नमूद करतं. म्हणजे ते असं म्हणाले की माझ्याऐवजी जर दुसरा कोणी असता तर कदाचित आर्टिकल 142 त्यानं म्हणजे एवढं बोलून ते थांबले. पण या आर्टिकल 142मध्ये सुप्रीम कोर्टाच्या अवमाननेसह इतर अनेक विशेषाधिकारांचा उल्लेख आहे आणि ते आपण आत्ता करत नाही असं भूषण गवई म्हणतायत. आता याच भूषण गवई यांचा एक निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता. तो होता सब क्लासिफिकेशनचा. म्हणजे SCचं जे आरक्षण आहे, SC आणि ST वर्गाचं, त्याचं सब क्लासिफिकेशन व्हायला पाहिजे या संदर्भातला निर्णय जो आहे तो भूषण गवई यांनी दिला. म्हणजे एक प्रकारे क्रीमी लेअरमधले जे आरक्षण घेणारे लोक आहेत SC आणि ST समाजातले, त्यांनी आता आरक्षण सोडलं पाहिजे याच्या संदर्भातला एक विचार त्यांच्या या निकालामध्ये नमूद होता. आणि या निकालावरनं देखील बरीच मतं जी आहेत ती त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहेत. कारण जे म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यांच्याकडनं नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे जर तुम्ही बघितलं तर राजेंद्र पातोडे जे प्रदेश महासचिव आहेत वंचित बहुजन युवा आघाडीचे, त्यांनी असं म्हटलं आहे की RSSचा अजेंडा राबवण्यासाठी भूषण गवई सरन्यायाधीश, कारण सुप्रीम कोर्टात जी केस होती आरक्षणाचे उपवर्गीकरण कसे करावे, क्रीमी लेअर कसे लागू करावे यासाठी नव्हती, हा अधिकार राज्य सरकारला आहे की नाही यासाठी ही केस होती. पण त्या केसमध्ये त्यांनी याच्याबद्दलचं भाष्य केलं, यावरून त्यांच्या विरोधातली ही नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली होती. सुजात आंबेडकर यांचं सुद्धा वक्तव्य आहे. ते असं म्हणतायत, आज अनेक जण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा स्वजातीचा म्हणून कौतुक करतायत, पण हे विसरू नका की त्यांच्या वडिलांनी या राज्यातील आंबेडकरी चळवळ प्रस्थापितांना विकली. याच न्यायाधीशांनी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर, आरक्षणाचे वर्गीकरण केले. हे विसरू नका. आपण विचाराला जागूया, जातीला नाही. स्वजातीचा असला आणि तो चुकला तरी त्याला चूक म्हणूया. त्यामुळं अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या भूषण गवई यांच्याबद्दल आलेल्या आहेत. आता खरं तर प्रोटोकॉल हा एक उपचाराचा भाग आहे आणि घटनेमध्ये जसा प्रोटोकॉल लिहिलेला आहे तसेच तुमची कर्तव्यसुद्धा लिहिलेली आहेत. भूषण गवई यांना 6 महिन्यांची कारकीर्द मिळणार आहे जर या कारकिर्दीमध्ये घटनेला अभिप्रेत असलेले निकाल त्यांनी दिले. कारण या प्रोटोकॉलचं जनतेला फारसं काही पडलेलं नाही आहे. प्रोटोकॉल हा केवळ तुमच्या समारंभापुरता आहे आणि केवळ प्रोटोकॉलमध्ये काही अधिकारी गैरहजर आहेत म्हणून प्रोटोकॉलचा आणि घटनेचा अपमान जसा होतो तसाच तो महत्त्वाच्या निकालांमध्ये जेव्हा घटना बाजूला ठेवली जाते तेव्हा देखील होतो. आणि त्यामुळं भूषण गवई यांनी जर पुढच्या 6 महिन्यामध्ये घटनेलाच समोर ठेवून काही निर्णय दिले, सरकारला ते शरण गेले नाही, तर आपण म्हणू की त्यांची प्रोटोकॉलबद्दलची किंवा घटनेबद्दलची ही जी तळमळ आहे ती सच्ची आहे. कारण गेल्या काही सरन्यायाधीशांचा इतिहास बघितला तर आपण बघितलंय की हेच काही सरन्यायाधीश हे पंतप्रधानांना आरतीला बोलवत होते तेव्हा प्रोटोकॉल कुठं जातो. काही सरन्यायाधीश त्यांचं पद सोडल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये राज्यसभेवर खासदारकी मिळवताना दिसतात तेव्हा प्रोटोकॉल कुठे जातो. या सगळ्या गोष्टीसुद्धा विचारण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये त्यातल्या त्यात आत्ता रिटायर झालेले न्यायमूर्ती संजीव खन्ना हे मात्र खूप वेगळे ठरले. अतिशय शांतपणे कुठल्याही प्रसिद्धी झोतात न येता त्यांनी आपलं काम केलं आणि जाताना सुद्धा ते सांगून गेले की मी रिटायरमेंट नंतर कुठलंही पद स्वीकारणार नाही. त्यामुळं या सगळ्या संदर्भात खरं तर जे न्यायमूर्तींचे
अपेक्षित प्रोटोकॉल आहेत. न्यायमूर्तींनी आपल्या संपत्तीचं विवरण जे आहे ते जाहीर करणं हे अनेक वर्षांपासून चाललेली गोष्ट होती. ज्यावेळी संजीव खन्ना रिटायर होत होते त्याच्या काही दिवस आधी या संदर्भातले तपशील उघड झाले आणि त्यातही सगळ्या न्यायमूर्तींनी अजूनही आपल्या संपत्तीचा तपशील दिलेला नाही आहे. तो अजून उघड होतोय. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. यशवंत वर्मांच्या बाबतीत आपण बघितलं की त्यांच्यासाठी प्रोटोकॉल कसा वेगळा होता. केससुद्धा दाखल झालेली नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यामुळं न्यायमूर्तींचे हे प्रोटोकॉल जेव्हा महत्त्वाची गोष्ट असते, जी जनतेच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे, त्यावेळी त्याचा विचार जास्त व्हायला पाहिजे. असं तुम्हाला वाटत नाही आहे का? केवळ एका सत्काराच्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल मिळाला नाही म्हणून त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करताना आपण लोकांसाठी असलेली जी घटना आहे ती लोकांसाठीच वापरू, हे जेव्हा ते सार्थ करून दाखवतील तेव्हा कदाचित या प्रोटोकॉलवरनं आपल्याला जास्त चांगलं बोलता येईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? भूषण गवई यांना प्रोटोकॉल नाही दिला याच्यात खरोखर काही जातीय मानसिकता दिसते की हा एका क्षुल्लक बाबीचा फार मोठा इश्यू केला जातोय आणि प्रोटोकॉल म्हणून न्यायमूर्तींनी मग कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.